स्वामी ओम ताई. स्वामी ओम ताई. खूप दिवसाने तुमचा कॉल. काल मी बघितला पण म्हटलं रात्री उशिरा बघितला ना. हो, बरं, बरं. म्हटलं मॅडम आता कसं काय ताईंशी बोलू. हं, काही हरकत नाही ताई. कधी केला तरी काही ते प्रॉब्लेम नाही. कसं फॅमिली पण नाही, असलं काही की. नाही. नाही, नाही, माझ्याकडे काही प्रॉब्लेम नाहीये ताई. अच्छा, अच्छा, अच्छा. हां, हां. काहीच नाही. रात्री 11ही वाजता आला तरी काही प्रॉब्लेम नाही. हो का? अरे वाह! बरं आहे हो. मग. हां. आता परवा तर माझ्या मैत्रिणीने पहाटे 3 रात्री 3ला कॉल केला. ते माझ्या मैत्रिणीचं झालं होतं ना, हो, 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 हो. तर रात्री तिने मला 3लाच कॉल केला, की असं-असं झालंय गं म्हणून. अरे बापरे! हो का? हो, हो. त्या मुलीचं हं. हे झालं हो, त्यामुळे. हो, हो. हं. म्हणजे काही प्रॉब्लेम नाही ताई माझ्याकडे आला तरी काही फोन बरं आहे, बरं असा. आहे. हां, हां, हो. हां, हां. पण फोनवरूनच सांगते ताई बघा, आता तुम्ही फोनचा विषय निघाला म्हणून एक प्रसंग सांगते ताई पटकन. हां, हां. 2008 किंवा 9 ची गोष्ट असेल ताई ही. हां. एक इसम ना मला ताई खूप फोन करायचा. बरं. हां, हां. हो, म्हणजे बघा त्यांनी मला मला अजूनही आठवतं त्यांनी मला पहिला फोन केला त्यांनी मला काय म्हटलं होतं, हां. म्हणे "मी पोलीस आहे आणि मी म्हणे तुम्ही दोघं नवरा-बायको मिळून म्हणे एका मुलीला त्रास देताय." अरे मग बापरे! हो. मला आधी काय वाटलं, की हा रॉन्ग नंबरच लागलेला आहे. आधी मला असं वाटलं हा रॉन्ग नंबर लागलेला आहे. हां, हां, मग मी हां. म्हटलं, "कोण बोलताय?" म्हटलं तुम्ही. तर "मी पोलीस बोलतोय" म्हणे. म्हटलं, "पोलीस?" मला काही समजलंच नाही ताई थोड्या वेळ. हां, आणि बरोबर. हो ना आणि माझे मिस्टर खूप डिसेंट आहेत ताई. अच्छा. हां, हां. हो, हो, हो. म्हणजे फारच म्हणजे एकपत्नीनिष्ठ माणूस आहेत आणि आपल्याला येतं ओळखायला. लगेच कळतं. हो. हो, हो, हो. आता इतके वर्ष झालेत लग्नाला. तर मग मी काही मला आधी वाटलं की रॉन्ग नंबर असेल. नंतर ना मग परत फोन आला. मग हां. मी म्हटलं, "तुम्ही कोणत्या पोलिस स्टेशनमधनं बोलताय आणि कोणती पोस्ट आहे?" म्हटलं तुमची. हां, 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 तर हां. त्यांनी ते टाळलं. मग परत मी विचारलं, "तुम्ही" म्हटलं, "मला काही समजतच नाहीये," म्हटलं, "तुम्ही काय बोलताय? तुम्ही चुकीचा नंबर लावलाय." आणि नंतर तो काय म्हणतो, "मला ताई माझी पोस्ट का? माझी पोस्ट का? तुमचं पोट केवढं आहे?" अय्या! बघा. हां, हे शब्द म्हटलं, "अरे, हा फेक कॉल आहे." हां, हां. हां. मग म्हटलं, "अच्छा असं आहे का?" मग मी नंतर तसाच फोन बंद करून दिला ताई मी. मग अच्छा. हां. त्याच्यानंतर ना तो नेहमी फोन करायचा. मी काही उचलायचीच नाही. तर तो काय करायचा, तो दुसऱ्या नंबरवरून करायचा. अगो बाई! ब्लॉक केला तरी आपण हो. हां. आणि ताई आता माझ्या एका मैत्रिणीने काय सांगितलं, आता आपल्याला एकदम नवऱ्याला सांगायची हिंमत नाही होत ना. हो, हो, हो. शेवटी आपला संसार आहे ताई तो. विश्वास बरोबर आहे. कमवायला किती वर्ष लागतात, पण गमवायला काही 2 मिनिटंही लागत क्षणभर. नसतात. अगदी खरं आहे. म्हणून माझी काही इनिशियली त्यांना सांगायची हिंमत झालीच नाही. म्हटलं हां. नंतर हां, म्हटलं आपणच पहिले हँडल करावं. त्याच्यानंतर ना ताई तो मला सारखा फोन करायचा आणि मग माझ्या एका मैत्रिणीने काय सांगितलं, "तू एक काम कर," म्हणे, "फोन तसाच सुरू ठेवत जा. हां, एखादं साउथ इंडियन चॅनल लावून देत जा," म्हणे त्याच्यासमोर. हां, ताई हां, मी हां. जितक्या वेळ फोन सुरू ठेवायची ना, तो हां. तितक्या वेळ तो ठेवत नव्हता. बापरे! बघा. 1 तास, 2 तास अरे फोन बापरे! चालूच. हो. हां. आणि नंतर ना ताई त्यांनी मला वर्षभर असा फोन केला असेल, तरी मी माझ्या मिस्टर आणि तो रोज पण नाही करायचा ताई फोन. हां. कधी 8 दिवसांनी, कधी 2 महिन्यांनी, कधी 15 दिवसांनी असा करायचा. वेगवेगळ्या आणि तो नंबरवरून. जिथून पण करत होता ना ताई, तिथे हां. मला लहान मुलांचा नेहमी आवाज यायचा. अच्छा. हां. म्हणजे तिथे तो नक्कीच टीचर असावा. बघा. आणि पर्टिक्युलर टाईमलाच फोन करायचा, असं कधी पण नाही करायचा. काय हे सायको असतात ना हे लोकं. सायकोच होता तो. मग मी सांगते ना त्याची माहिती निघाली ना. मग हां. त्यानंतर ताई मग नंतर ना मग मला ना एक दिवस आम्ही कोल्हापूरला लग्नाला गेलो होतो ना, आम्ही खूप गप्पा-गोष्टी झाल्या, तर मला 1 वाजला आम्हाला झोपायला. अच्छा. नेमकी मी जागी होती ताई. हां. तेव्हा त्याने मला ताई मेसेज केला पहिल्यांदा, की आय लव्ह यू म्हणून. अगो म्हटलं, बाई! "अरे हा कोण माणूस आहे?" हां. मी त्यांना 1-2 वेळा म्हटलंही होतं, की "तुम्हाला लाज वाटते का? मी 2 मुलांची आई आहे. हां, फोन हां. करायला काही लाज वाटते का?" असं पण म्हटलं होतं मी. "मी हां. सांगेल माझ्या मिस्टरांना." तर सांग म्हणायचा मला. अगो बाई! मग नंतर काय झालं ताई, तरी मी माझ्या मिस्टरांना बोलली नाही. मी त्यांच्या मित्राला सांगितलं मग. मग माझे हां, मिस्टर आले, त्यांनी बघितलं माझा चेहरा उतरलेला. मी दाखवलं त्यांना. मग म्हणे, "मला बोलली का नाही तू?" मला हां, बोलली. मग मग काही नाही माझे त्यांचे मित्र म्हणाले, "काही टेन्शन नका घेऊ वहिनी, आपण बघू" म्हणे काय. हां. असं-तसं झालं ताई. मग नंतर काय झालं, त्या दरम्यान मी माहेरी गेली. हां. तर माझा मावस भाऊ पोलीस आहे. अच्छा. नेमका तोही आला होता आणि दुसरा एक माझा मावस भाऊ ते बी-जे-पीमध्ये मोठ्या ह्याच्यावर आहे अच्छा. तोही आला होता. हां, मग हां. मी त्याला सांगितलं, मी बाबांना तर पहिलेच सांगितलेलं होतं. जेव्हा हां, हां. सुरुवातीलाच मी माझ्या वडिलांना सांगून ठेवलं होतं आणि भावाला. माझे बरोबर. भाऊ म्हणतात, "काय होतं म्हणे केलं तर? काय होतं हां, केलं तर?" माझे वडील खूप कूल आहे. "काही करतो का दुसरं?" "काही नाही होत. जाऊ दे, दे सोडून." हां. माझा भाऊ पण तसाच. माझा भाऊ तर अजून सांगायचा, "तूही काहीतरी बोल." अगो ते बाई! मजेत घेतलं त्यांनी. हो. काही हां, सीरियस नाही एवढं. हां. तर मग नंतर ना माझ्या मावस भावानी ताई माहिती काढली. तो हां, पोलीस हां. आहे ना, तर तो ना ताई महाराष्ट्रातलं एक गाव आहे. मला ते मी नाव नाही सांगत. तो तिथून फोन करायचा ताई तो मला. आणि बापरे! ते कळलं पण म्हणजे तेही कसं त्याला असं रँडम कुठेतरी आपण नंबर देऊन टाकतो ना, तसा भेटला असेल कुठेतरी. हो, 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 हो. तर तिथून तो फोन करायचा ताई मला आणि नंतर समजलं, की तो असे खूप लेडीजचा आवाज आला, की फोन करतो म्हणून.
अरे आणि बापरे! खूप घाण बोलायचं. अहो ताई, एक वेळ तर मी माझ्या मिस्टरांना पण नंतर बोलायला दिलं होतं. तर तो माझ्या मिस्टरांशी सुद्धा बोलला. त्याची हिंमत बघा किती. बापरे! इतकी हिंमत त्याची, की त्यांनी ठेवलं सुद्धा नाही. अय्या! हो, म्हणजे मला काही पोलीस कंप्लेंट वगैरे तिथपर्यंत जायचं नव्हतं. म्हणून मी माझ्या मावस भावाला शेवटी सांगून दिलं. बरोबर. हां, हां. हो. आणि नंतर झालंच ते बंद. तर ते नंतर काही कधी आलाच नाही ते नंतर कॉल. अच्छा. माहिती झाल्यावर. त्याने माझ्या मावस भावानी मला कॉन्फरन्समध्ये घ्यायला लावलं, माझ्या भावानी मला. हां, हां, हां. आणि "तू बोल" म्हणे दीदी. हां. म्हणजे ते रेकॉर्ड हे होईल म्हणे, माहिती पडेल. बरोबर, म्हणजे बरोबर. बघा ना ताई, ही काय पूर्वी ही कसं माहिती नव्हतं पडत. मानसिकता विद्रूप झालंय सगळं जग आता. नाही, तो विकृतच होता ताई तो माणूस. हां, खरंय. एवढा भयानक, मला आजही असं मध्यरात्री वगैरे कोणता कॉल आला ना, तर एकदम धडकनच होतं ताई. धडकी भरते. आणि बघा खरंय. ताई, तुम्ही पहाटे वगैरे आलेले फोन असतात ना, ते बॅड न्यूजचेच असतात. हो, हो. खरंय. कोणीतरी गेलंय वगैरे तेच फोन पहाटे येतात. हो, हो. खरंय. खरंय ना? आपल्याला अशी भीतीच वाटते त्यावेळेला फोन आले की. पहाटेचे फोन ते 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 तशीच न्यूज येत असते. अगदी, अगदी. नाहीतर कारण हं. उगाचच कोणी त्यावेळेला काही कॉल करत नाही. हो. आणि ताई माहितीये का, ॲक्सिडेंट्स पण बघा तुम्ही पहाटेच होतात. हो, बरोबर. कशामुळे? कारण आपण बिनधास्त गाडी चालवत असतो पहाटे. वाहन हो, नसतं काहीच. रस्ता मोकळा असतो. अगदी. एकदम स्पीडनी गाडी असते. तर बरोबर. पहाटेचे बघा तुम्ही बरेचदा ऐकायला येतं, की पहाटेच हो, झालाय हो. आणि ॲक्सिडेंट. त्यावेळेला नेमकी झोपेची पण अशी वेळ असते. वेळ असते, साखर साखर झोप असते. झोपेची. मी माझ्या मिस्टरांना नेहमी म्हणते, की पहाटेच भीती असते तेव्हाच लक्ष द्या. जरी अगदी. काही हे नसलं तरी, बरोबर, ट्रॅफिक नसलं बरोबर. तरी. बरोबर आहे. हो. याच्यावरून एक सांगते ताई, आपल्या ना गाडीमध्ये नेहमी एक दालचिनीचा तुकडा ठेवावा. हो का? हां, ॲक्सिडेंट्स होत नाही. तो 4-5 महिन्याला टाकून द्यायचा. नंतर हां. दुसरा ठेवायचा. नेहमी दालचिनीचा एक तुकडा ठेवायचा आपल्या गाडीमध्ये. अच्छा. आणि रामरक्षा स्तोत्र पण लाल वस्त्रात बांधून ठेवायची कायम. ते काही बदलवायची पण गरज नाहीये. छोटीशी मस्त. रामरक्षा स्तोत्र लाल बरोबर. वस्त्रात बांधून आणि एक दालचिनीचा तुकडा अच्छा. कायम आपल्या फोर व्हीलरमध्ये, टू व्हीलरमध्ये ठेवायचं. हो का? हो, अच्छा. हो, हो. मी तर हं. ठेवलंय ताई. ते अरे वाह! केसारी पण बरं झालं बांधतात. हो. सांगितलं. हो, हो, हो. प्रत्येकाने जो रोज ड्रायव्हिंग करतो ना, त्यांनी ठेवायचंच. हो ना? हो, 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 हं, हं, हं. हो. म्हटलं आता बापरे! काहीतरी सांगावं छान. नाही, नाही. हो, हो. तेच कधीची तुमचे फोन नाहीयेत. बऱ्याच हो, जणांच्या फोनवर पण तेच सांगतात, की आता त्या ताईंचे काही अनुभवच आले नाही तुमचे. हो. हो, मला आणि पण खूप जणांचे फोन आलेत ताई, तुमचा फोन नाही येत म्हणून. हो ना? हो, हो, हो. कालची पण ती वास्तुपुरुषची पूजा होती ना, त्यासाठी पण खूप जणांचे फोन आले. अच्छा. हां, हां. हो, हो. आता पुढचा मुहूर्त जेव्हा येईल तेव्हा पण कळवेल मी. हो, हो. ते तर कळवा. मलाही माहिती नाही राहत. गुरु सांगतात ते, कारण ते कोणीच एस्ट्रोलॉजर ताई, खूप त्याला अभ्यास लागतो ते काढायला. हो का? हो, नाही काढता येत ते. हो, कधी वास्तुपुरुष उठतात ते. अच्छा, अच्छा, त्याला अच्छा. खूपच अगाध पाहिजे अभ्यास. हां. जे हं. गाढ अभ्यास असेल त्यालाच हो, ते कळतं. हो, हं, हो. हं. आता बघा ताई, ज्यांना ना प्रमोशन पाहिजे, जॉब पाहिजे, त्यांनी काय करायचं माहितीये का ताई? हां. मंगळवारी ना हिरवे मूग आपले अख्खे भिजवून ठेवायचे. अच्छा. हां. आणि ना दुसऱ्या दिवशी बुधवारी ते वडाच्या झाडाला टाकायचे. अच्छा. म्हणजे हे चालेल. वनस्पती शास्त्रानुसार हा प्रमोशनसाठी किंवा जॉब मिळण्यासाठी खूप सुंदर उपाय आहे. म्हणजे अरे 5 ते 7 बुधवार तरी करावंच हे. हो का? हो, हो. म्हणजे म्हणजे मंगळवारी सकाळी भिजवायचे, हो, रात्री भिजवायचे. उपसून ठेवायचे हो. आणि आणि वडाच्या झाडाला ताई ते टाकून द्यायचे. अच्छा, अच्छा. हं. आणि बघा खूप जणांची ना ताई प्रॉपर्टी पण विकल्या जात नाही. हो, हो. खूप वर्षानुवर्ष 10-10, 15-15 वर्ष विकल्या जात नाही. हं, 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 त्याच्यासाठी हं. काय करायचं, मंजिष्ठा असते ना, मंजिष्ठा पावडर, हो, हो, हो. मंजिष्ठा पावडर आणि साखर एक समप्रमाणात घ्यायची. अच्छा. हां. हां. आणि ती ना ताई मंजिष्ठा आणि मंजिष्ठा पावडर आणि ती साखर ना आपल्या ना एंट्रीमध्येच एखाद्या पोटलीत बांधून द्यायची. कोणतं पण पांढरं घ्या, हिरवं वस्त्र घ्या किंवा पिवळं वस्त्र घ्या. अच्छा. हां, हां, हां. त्यामध्ये आपल्या याच्यामध्ये बांधून ठेवून द्यायची. अच्छा. किंवा आपण ना आपल्या चेहऱ्यावरून पण 7 वेळा उतरवून खाली जरी टाकली तरी पण चालतंय. म्हणजे वास्तू विकण्यासाठी. वास्तू प्रॉपर्टी विकल्या जाण्यासाठी. अच्छा! हो, हो, खूप हो. सुंदर उपाय हो ताई हा. हो, खूप सुंदर उपाय आहे हा, आणि याचा रिझल्ट येतो ताई. हो ना? हो, हो. कारण मी हं. करते ना हे रिकमेंड, हां, 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 येतो हां. याचा रिझल्ट. पण कसं असतं ताई, कुठलंच साधनेशिवाय मिळत नाही. हां, हे तर आहे अगदी. बिलकुल असं आज आपण पेरलं आणि उद्या उगवलंय असं होतच असं नाही. तर होत नाही. अगदी बरोबर. तुम्हाला तुम्हाला साधना ही करावीच लागते. अगदी, अगदी. खरं हो, 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 हो. आणि ताई, हे आपले ना जे वनस्पतीचे जे उपाय आहेत, ते हां. करत राहायचे छान.
हो ना, ते तुमच्याकडे तर अगदी म्हणजे जादूची पोटलीच आहे हो. नाही, नाही तसं नाही. पण तसं नाही. किती छान-छान माहिती मिळते आणि हो. सगळ्यांना त्याचा यूज होतोय ना. हो. मला सर्टिफिकेट मिळालंय तेही याचं म्हणजे A1 मध्ये याचं तुम्हाला पाठवलंय तुम्ही बघाल तुम्ही. बरं, बरं, बरं. हो, नक्की, हो. नक्की. हां. आणि ताई बघा ज्यांना खूप आजारपणं आहेत ना, त्यांनी हां. पण काय करायचं हिरवी विलायची असते ना आपली हिरवी हो, वेलची हो. मसाल्याची, ती हां. ना आपल्या साउथ डायरेक्शनला ना ताई रात्रीच्या टाईमला जाळायची तिथे अधेमध्ये अशी कधी पण. अच्छा, अच्छा. हां. हो. आणि नाही छान, समजा छान. याने फरक पडला ना ताई, हां. तर रेड कलरच्या काचेच्या बॉटलमध्ये ना ताई भरून पाणी प्यायचं. म्हणजे तिच्यामध्ये ती ज्यांना वेलची आजारपण आहे टाकायची. त्यांनी रेड कलरची बॉटल घ्यायची हां. काचेची. हां, त्याच्यात हां. पाणी प्यायचं. अच्छा. हो, म्हणजे ज्या हो. चॉकलेटी आपण म्हणतो त्याच बाटल्या काय ना? म्हटलं ताई? काचेच्या त्या चॉकलेटी बाटल्या औषधांच्या येतात त्याच ना? नाही, नाही. पाणी पिण्यासाठी रेड कलरची बॉटल वापरायची. अच्छा, अच्छा, अच्छा. हां, 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 हां. हां. रेड कलरची काचेची बॉटल वापरायची. अच्छा. मिळतात ना बाजारात, हो, हो, हो. आजारपण असलं की. आणि नाही त्यांना समजा ज्यांना ना काही कॅन्सरसारखे आजार आहे की नाही, हां, हां. त्यांनी काय करायचं, आपली साधी भेंडी असते की नाही, हो, हो. ही भेंडी 7 वेळा अंगावरून उतरवायची बरं. हां. आणि काय करायचं डस्टबिनमध्ये फेकायचं तिला. पण कसं पहिले तिचं टोक तोडायचं. ते पहिले टोक फेकायचं तोडून आणि मग ती भेंडी फेकायची. 7 अच्छा. दिवस तरी करायचं हे. अच्छा. हं. अधेमध्ये, अधेमध्ये करत राहायचं हे. हां, हां, हां. आणि हं, वार हं. कुठलाही चालेल. हो, वार कोणताही चालेल. ताई याला काही हेच नाहीये ताई. अच्छा, म्हणजे अच्छा. याला काही बंधनच नाहीये. हां, हां, हां. म्हणजे काही देवाचं नाहीये ना ताई हे. बरोबर, बरोबर. ते बरोबर आहे की नाही? वनस्पतीशास्त्र आहे. हां. वनस्पतीशास्त्र. आता ज्यांचं ब्युटी पार्लर आहे, त्यांनी नेहमी रेड लोटस असतं ना आपलं हां, हां. लाल कलरचं कमळ, हां. त्याचं नेहमी समोर चित्र ठेवावं. अच्छा. हां. ज्यांचं पण याचं बिझनेस आहे ब्युटी पार्लरचा. पार्लरवाले. हां, हां, हां. हं. हे करत राहायचं ताई अधेमध्ये, किती अधेमध्ये. सुंदर, किती सुंदर. हे हो. प्रमोशनचं खूप छान सांगितलं ताई तुम्ही. प्रमोशन ताई कारण कशामुळे ते बुधवारी ठेवायचं? कारण हां. की बुध ग्रहामुळेच आपल्याला सगळं हे मिळत असतं. हो. हं. आता बघा ते माझ्या मैत्रिणीचं जे झालं ना, त्याला त्याचे ते ना ते आपलं राहू गडबड असेल ना, तेव्हा होतं हे हो किंवा का? 7:30 चालू हो. अच्छा. त्यामुळे ज्यांना पण राहूची पूजा महादशा असेल किंवा काही पूजा सांगितली ना, ती इनिशियली करून घ्यावीच. अच्छा. हां, हां. हां. त्याचा फायदा होऊ दे, नाहीतर नको होऊ दे. भविष्य काळात मध्ये सिक्युअर राहण्यासाठी करून घ्यावं आपलं. बरोबर आहे, बरोबर आहे. हां, पण जी पूजा त्याच्यासाठी असं काही वनस्पती शास्त्रात काही नाहीये का? की नाही त्याच्या ताई. आधी सिक्युरिटी म्हणून? नाही आपल्या वनस्पती शास्त्रामध्ये ताई हेच सांगितलेलं आहे, की कोणत्या वनस्पती कुठे ठेवायच्या. जसं पौर्णिमेला गोरख चिंच तुम्ही दारात लावा किंवा तुमच्या नैऋत्य कोपऱ्यात लावा. अच्छा. हां, हां, हां. हां. पौर्णिमेच्या त्याच्याने काय दिवशी. होतं म्हणजे? बिलकुल नजर दोष होणार नाही. अच्छा. गोरक्ष चिंच गोरखनाथांनीच आणलेली आहे ना. बरोबर, बरोबर. हो. कशी असते ती त्याच्यामुळे ताई? बंद कर. हां, त्याच्यामुळे ते ठेवावं ताई. कशी निळी असते हळद ती पण गोरक्ष चिंच? हां, काय म्हटलं ताई? मुठी बघा अशी असते. बेल कसं असतं तशीच असते, पण थोडं लांब असते. अच्छा. जे चांगले पूजेची दुकानं आहेत ना, तिथे मिळते बघा ती. हो का? हो. गोरख चिंच मिळते. अच्छा, अच्छा. हां, हो. हां. आणि छान असं पौर्णिमेच्या वगैरे दिवशी जर लावली आपण, तर ती जास्त फायदा करते. अच्छा. आणि नुसती लावायची की काही कपड्यात वगैरे? कपड्यात पण ठेवू शकतो ताई आपण. फक्त निळं आणि काळं कापड नाही यूज करायचं. अच्छा, अच्छा. मग कुठलंही चालेल. हो. हं, हं. हो. आणि आणि समजा ज्यांना ना ताई राहूचं दान करायचंय की नाही, हां, हां. त्यांनी खोबरं आणि साखर मिक्स करून कन्हेऱ्याच्या झाडाला टाकायचं. संडे टू संडे. अच्छा, ज्यांचा राहू खराब आहे, त्यांनी राहूचं दान करायचं. खोबरं अच्छा. आणि साखर. सुकं खोबरं, ओलं खोबरं हो. कुठलंही चालेल. कारण नारळ जे आहे ते राहूचंच प्रतीक मानलेलं आहे. अच्छा. हो. हं, हं, हं. हो. बापरे! छान यांनी रिझल्ट्स दिसतात ताई यांनी छान. हो ना? हं. नेहमी करत राहिलो ना आपण हां. हो. आणि प्रत्येकाने ना ताई वेखंड घरी ठेवायचं. ते सीटी स्कॅन प्रमाणे काम करतं माहितीये? वेखंड हो? असतं ना आपलं हो. हो. काही वनस्पती घरात पाहिजेच. जसं वाळा झालं ताई, हो. वेखंड झालं. मी मागे पण सांगितलं होतं अश्वगंधा झालं, आघाडा झालं. ही सगळी वनस्पती आपलं याचं ऑरा खूप छान सुंदर काम करतो. अच्छा. लहान हो. मुलांना पण ते ताप वगैरे आला की वेखंडाची पावडर लावतो अंगाला. हो, लावतात. हं. वेखंडाची. आपलं जे जुनं होतं ना ताई, ते खूप सुंदर. तुम्हाला बघा खूप खोकला लागला होता ना मध्ये? खूप तर होतं. तर सहसा ना ताई मी काय करते माहितीये का, तर समजा खूपच खोकला लागला असेल. आता बघा ताई माझ्या मुलाला लहानपणी ब्रॉन्कायटिस होतं. अरे तर बापरे! डॉक्टरनी सांगितलं होतं, की याला स्प्रेवर येऊ शकतो म्हणून हा. अगं बाई! हो.
थोडंसं अस्थमा सारखं हो, होऊ हो, हो. शकतं. हां, म्हणजे मिस्टरांच्या आजीला होतं ते. तर ते हे कसे आजार थोडेसे हेरिडिटरी राहतात असतात. ना. बरोबर. हो, कारण हो. माझ्या माहेरी कोणालाच अस्थमा नाहीये म्हणजे अस्थमा नाहीये. अच्छा. हां, हां. तर बघा ताई मी ते येऊच दिलं नाही हां. मेडिसिनवर. मग ते कसं केलं मी तुम्ही? इतके उपाय केले, इतके उपाय केले सांगते मी तुम्हाला. अ, हं. खूप जर खोकला लागला ना, तर लेंडी पिंपळी घ्यायची. लेंडी पिंपळी माहिती असेल माहिती ना? आहे. हो, हो. लेंडी पिंपळी आणि थोडीशी लवंग ती छान भाजून घ्यायची. अच्छा. हां. आणि त्याचं थोडंसंच बिलकुल पाव चमचा पण जास्त प्रमाण होईल त्यापेक्षा पण कमी ना मधात 3 टाईम जरी खाल्लं त्यावर पाणी नाही प्यायचं. अच्छा. प्यायचं असेल तर कोमट. त्याने खोकला 2 ते 3 दिवसात थांबतोच. हो? हो, तुम्ही करून बघा. नक्की, नक्की. मी तर ती पावडर तयारच करून दिलेली आहे. करून ठेवली आहे ताई अरे वाह! मुलांसाठी. कारण खोकला वगैरे लागला तर मी सहसा जास्त मेडिसिन मी पण घेत नाही आणि बरोबर. कोणाला देतही नाही ते जास्त. बरोबर आहे. कारण घरगुती शेवटी उपाय काय हो. कधीही चांगले. हो. आणि अजून एक खूप सुंदर एक उपाय सांगते ताई. बघा आपल्याला नेहमी धाकधूक राहते. कधी पण आपलं चांगलं चालू असेल, तर आपल्याला वाटतं ना फ्युचरमध्ये काही ऐकायला येईल का? हो, हो, हो. प्रत्येकाला येतं हे मनात थोडंसं. बरोबर, बरोबर. भीती वाटत राहते पुढचं. हो हो, ना? हो. हो. जरी आपण काही विचार नाही केला तरी एक येतेच चुणूक तशी. येतेच, येतेच. खरं आहे, तर खरं काय आहे. करायचं ताई, पिंपळ मूळ म्हणून मिळतं बघा, जडीबुटीच्या दुकानात. पिंपळ मूळ, हां. पिंपळ मूळ आणि शरपुंखा नावाची एक वनस्पती येते, जी फक्त राहूसाठी काम करते बघा. अच्छा. हां, हां. शरपुंखा, पंखाचं पुंखा, अच्छा. शरपुंखा. पंखा. हां. हां. पिंपळ मूळ प्लस शरपुंखा हे दोन्ही समप्रमाणात घ्यायचं. हां, हां. त्याच्या बिया मिळाल्या तरी चालतील, त्याचं पानं मिळाले तरी चालतील, त्याचं पावडर मिळाली तरी चालेल. अच्छा. हां, त्याचं हां. मूळ मिळालं तरी चालेल. मूळ सर्वात बेस्ट. अच्छा, तर अच्छा. हं. दोन्ही घ्यायचं ताई आणि ते घरात आपण कायम कुठेतरी ठेवून द्यायचं. यानी ना अकस्मात संकट येत नाहीत. या कॉम्बिनेशननी हे प्रत्येकाने ठेवायचं ताई. तुम्ही पण ठेवा हे. बरं, बरं, आणि बरं. कुठे पण ठेवू शकतो आपण. तुम्ही देवघरात ठेवा, तुम्ही कोणत्या पण कोपऱ्यात ठेवा. आणि कुठल्या कपड्यात वगैरे असं काही आहे? काही नाही ते तुम्ही. मी तर सहसा पांढऱ्या, पिवळ्या किंवा लाल वस्त्र या 3च वस्त्र जास्त वापरते मी किंवा हां. हिरवं. हां, हां, बाकी मी हां. दुसरे रंग नाही वापरत. अच्छा, अच्छा. हां. हो. तर हे कुठे पण ताई गुंडाळून तुम्ही ईशान्य कोपऱ्यात जरी ठेवलं तरी चालतंय. अरे कुठे वाह! पण. हं, हं. ह्याच्यामध्ये आपल्या ड्रॉवरमध्ये वगैरे आणि ते 4-5 महिन्यांनी, 5-6 महिन्यांनी बदलवून टाकायचं. कधी पण बदलवू शकता तुम्ही. अच्छा, कुठेही म्हणजे झाडात, त्याला काही पाण्यात वार टाकून वगैरे काही नाही. हां, हां. काही नाही. याला काही दोष नाही. कुठलं हे नाही, काहीच नाही. अच्छा. हं, हं. हां, म्हणजे कुठलं मुहूर्त नाही, काही नाही. हं. हे आकस्मिक संकट पण येत नाही आणि कोर्ट केस पण लागत नाही. ओह! हं. अच्छा. हां, हां. आता समजा जे नवीन घरं घेतायत ना, ते तर आपण उंबरा टाकतो बघा. हो, 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 हो. तर त्या उंबऱ्यामध्ये पण काय करायचं, एक कुठली पण पिवळी घ्या किंवा पांढरी एक कवडी घ्या. हां, हां, हां. त्याच्यामध्ये ना ताई हळद भरायची ओली करून. अच्छा. आपली ओली हळद पण चालेल किंवा आपली साधी हळद पण हे करून हां, हां. भरायची आणि ती उंबऱ्याखाली टाकून द्यायची कायम. अच्छा. हां. हां, कायम. ओके. कोणता पण तुम्हाला जो उंबरा बसवायचा तो बसवू शकता. जी हां. इच्छा असेल ती. पण ते कायम त्याच्यात उंबऱ्याखाली टाकून द्यायचं. जे नाही का आपण याची तार टाकतो, नवग्रह टाकतो, चांदीची ते सगळं तार टाकतो तर वगैरे हां, टाकतो. हां. हे हो. टाकायला काहीच दोष नाहीये. अच्छा. हो, हो. टाकून देऊ शकतो ताई आपण. हो. हां, हां, हो, हां. हो. आणि समजा ज्यांच्या पण काही कोर्ट केसेस चालू आहे ना, हे कोणी पण करू शकतं. हां. त्यांनी काय करायचं हिरवी विलायची हां. आणि कुंकू हां. एकत्र करून त्याचा टिका लावायचा नेहमी. म्हणजे कोर्टात जायचं असेल तर त्याचा टिका लावूनच जायचं. हिरवी विलायची आणि कुंकू. पण आपली बाजू सत्याची पाहिजे. बरोबर. हे तर आहेच. त्याच्याशिवाय ते होतच नाही ताई. बरोबर. ते तर हो, आहे. हो. कारण सत्यच जिंकणार कधी ना कधी. हां, हे तर आहे. हां, कधी ना कधी बघा ताई मला एका कस्टमरनी पण एक वेळा बघा ताई आपल्या चॅनलवरच आहे एक वेळ एका बाईनी शेअर केला होता बघा व्हिडिओ खूप वर्ष झालीत त्याला. अच्छा. खूप हां. सुंदर होता. बघा ती बाई त्या बाईने एका साप सोडला होता बघा घरात. हो, हो. फार लक्ष्मीपूजनाच्या हो. दिवशी हो, आणि हो. दुसऱ्याच दिवशी तिची मुलगी खड्ड्यात पडून मरण पावली ती. हो, हो. बरोबर, आठवतंय बरोबर. ना? खूप वर्ष झाले त्या अनुभवाला. खूप वर्ष झालीत. म्हणजे ते बघा, आता मला एका कस्टमरनी पण एक वेळा सांगितलं, की माझ्या वडिलांना असं जादूटोणा करून मारून टाकलं म्हणे. तर हां. जिनी मारून टाकलं तिचा 8 दिवसांनीच मुलगा ऑन द स्पॉट ॲक्सिडेंटमध्ये गेला. बघा कर्म चांगले पाहिजे ना? मग ताई खूप बघा. गोष्टी कुठल्याच गोष्टीचा जास्त हव्यास पण करू नये. नाही करू. अगदी बरोबर आहे. जेवढं परमेश्वराने आपल्यासाठी दिलेलं आहे तेवढंच ठेवावं. अगदी, अगदी. बरोबर आहे की नाही ताई? खरंय, खरंय, खरंय. हं. उगाच मी कशाच्या तेच मागे म्हणते. उगाच धावण्यात जास्त गरज नाही. हाव आणि कुठे घेऊन जायचं हो ताई एवढं सगळं शेवटी? तेच तर कुठे घेऊन जायचंय ताई एवढं? हां, शेवटी तेच इथेच सोडून जायचं आपल्याला. इथेच सोडून जायचंय. हं. आता 2 वेळचं जेवणाची आपल्याला भ्रांत नाही ना, हेच आपलं भाग्य समजायचं.
बिलकुल बरोबर म्हटलं ताई तुम्ही. हम्म. मी तर हेच सांगते मुलांना, की 2 वेळेस आपल्याला जेवायची चिंता आहे का? की बरोबर आहे. संध्याकाळी काय बनवायचं हा कधी टेन्शन येतं का? बरोबर नाही आहे. ना, मग याच्यापेक्षा अजून काय पाहिजे सुख? आणि ताई माहिती का लाईफमध्ये ना टेन्शन नाही पाहिजे. थोडा पैसा कमी असला तर चालतो. चालेल. अगदी बरोबर आहे. पण खरंय. टेन्शन नको. मी देवाला नेहमी म्हणते, की कधी पण स्थैर्य मागावं. खरंय, खरंय. मला खूप मिळू दे याच्यापेक्षा स्थैर्य पाहिजे ना ताई. बरोबर. किती जे छान. आहे तेवढंच चांगलं पाहिजे. अगदी बरोबर. जे आहे ते कायम टिकेल असं. कायम टिकेल असं. स्थैर्य मागावं, आरोग्य मागावं ताई परमेश्वराला. अगदी आणि बरोबर. आपण जे करतोय ते दिसतंच त्याला. हां, जरी खरंय. आपण मागितलं नाही त्याला दिसतंय ना ताई. अगदी बरोबर आहे. कोणी खरंय. बघू ना बघू तो तर बघतोय. अगदी, अगदी. आणि खरंय. मी तर प्रत्येकाला म्हणते ताई, की आपण परमेश्वराला घाबरावं. हां. कोणाला नाही खरंय. पण त्याला तर घाबरावं. त्याला सगळंच माहिती आहे तुमच्या मनात पण काय चालू आहे. बरोबर आहे की नाही? खरंय, खरंय, खरंय. हां. तोच सगळा आहे करता धरता सगळा तो. तोच आहे करता करविता. सगळं त्याच्या मर्जीनी पान सुद्धा हलत नाही. नाही, नाही, नाही. अगदी, हं. आणि मला तर वाटतं ताई आपल्या आपल्या परमेश्वरावर आपली निस्सीम भक्ती असावी. अगदी. हो. म्हणजे म्हणजे असं सुद्धा फिलिंग यायला पाहिजे आपण बाहेरगावी जाताना आपल्या देवावर म्हणजे आपल्या देवाची पूजा रोज सुंदर करायची ताई. हो का? साधी-सुधी का असेना, 2 देव का असेना, हां. सुंदर बाकी नाही काही केलं तरी चालतंय. सुंदर एक म्हणजे कसं ताई? म्हणजे पूर्ण आपल्या मनोभावे हां, हां, हां. परमेश्वराला जे पाहिजे ती फुलं, नैवेद्य जे काही आपल्याला आपल्याकडनं होतंय, अच्छा, अच्छा. सुंदर. हं. मला असं वाटतं म्हणजे ही भावना यावी ताई बाहेर जाताना, की "अरे, मी तुला सोडून जाते हां, पटकन येते बरं का." हां, हां, हां. म्हणजे बरोबर. मला तर असं वाटतं ताई कधी-कधी, की आपले देव पण सोबत घेऊन जावे. हो, खरंच वाटतं. वाटतं ना, त्यांना मला पण सोडून जाते. वाटतं. खरंय. हो ना. आपलं सुंदर म्हणजे कसं आहे ताई आपली वास्तू बॅलन्स आपणच करावी. कुठे जास्त भटकायची गरजच नाही जास्त पैसे खर्च अगदी, करायला. अगदी, करून. अगदी. खरंय. सगळेजण आपलं दुकान मांडून बसलेत, आहे की नाही? कसं बोललात? हां. आणि त्याच्याशिवाय ताई कसं अन्न, वस्त्र, निवारा आहे त्याच्याशिवाय होत पण नाही हो ताई. नाही होत तेच ना. ह्या आहे की नाही? बेसिक गोष्टी आहेत ना आपल्याकडे, मग आपल्यापेक्षा हो. सुखी कोणीच नाही. कोणीच नाही. आणि तुम्हाला अजून एक सांगते ताई, आपल्या लक्ष्मी प्राप्तीसाठी सगळ्यांनी करू शकतो. ज्वारी आहे ना, ती भिजत घालायची. अच्छा, हां. हां. आणि ती पाणी ना दुसऱ्या दिवशी घरात शिंपडायचं. अख्ख्या ज्वारीचं? अख्ख्या ज्वारीचं. ज्वारी नाही, ज्वारी ती पक्ष्यांना टाकून द्यायची. ज्वारी जर कबुतरांनी खाल्ली ना, तर आपला राहू एकदम छान बॅलन्स व्हायला लागतो. अच्छा. हां, हो, हां, हां. कबुतरांना ज्वारी घालतात बघा. हो, हो, हो. हो, हो. म्हणजे ते पाणी घरात शिंपडायचं. अच्छा. हां. आणि कोणी देवघर पण घेत असेल ना ताई, तर लाकडीच घ्यावं. कशामुळे? हां. बघा आपण म्हणतो ईशान्य कोपऱ्यात आपण देवघर ठेवतो, बरोबर? हो, हो, हो. हं. मग ईशान्य ही दिशा जलतत्वाची आहे, बरोबर? कारण आपण बरोबर. ईशान्येला बोर घेतो. हो, हो. खरंय. हां. मग बघा ताई हं. पाण्यावर बोट बरोबर तरंगते आणि बोट ही लाकडाचीच असते. ओह! हां, मग किती ते तत्व सुंदर. येते इथे. हां, मग हे पृथ्वी तत्व म्हणजे हे तत्व आहे ते. हे पंचतत्वापैकी हे एक तत्व आहे. अच्छा. त्यामुळे देवघर संगमरवरी आता ज्यांनी घेतलं त्यांनी ठेवावं. काही खर्च करू नये त्याच्यात. हां, कारण ते हां. आपल्याला लाभी होतंय ना, मग तेच ठेवावं. काही बरोबर. नवीन आणून काही करायची गरज नाही ताई पैसे हां, खर्च हां, करून. हां. पण देवघर मग तुम्ही शिसमचं घ्या, चंदनाचं ज्यांची ऐपत आहे त्यांनी चंदनाचं घ्या किंवा सागवानी घ्या. हां, हां, हां. प्लास्टिकचं नसावं पण. अच्छा. हां, प्लास्टिकचं घेऊ नये. हं, स्टीलचं हं. असलं तरी चालतंय, पण प्लास्टिकचं नाही घ्यायचं. बरं. हां, हां. हो, तर ते म्हणून ते ईशान्य कोपऱ्यात ठेवण्याची हे आहे. अच्छा. ती हां, ईशान्य कोपरा तुम्ही जेवढा ताई सुंदर हलका ठेवला ना, तेवढी आपली वास्तू बॅलन्स होते. हो ना? बिलकुल हं, बॅलन्स हं. होते. आणि किती समजा सुंदर. भांडणं पण काही करायची असेल ना नवरा-बायकोनी, समजा भांडणं झाली किंवा झाली, तर ईशान्य कोपऱ्यात कधीच भांडणं नाही करायची. तिथून निघून जायचं. कारण ना त्याला ना ते अक्षय होत राहतं. अच्छा, अच्छा. हं. म्हणूनच तर नवरा-बायकोची बेडरूम ही नैऋत्य कोपऱ्यात का सांगतात ताई? बरोबर, बरोबर. त्याच्याचसाठी सांगतात. तुम्ही तिथे वाद जे होतात ना, ते मिटून जातात. बरं. अच्छा. हां. किती सुंदर हो ताई हे. हो, खूप सुंदर आहे. वास्तुशास्त्र खूप काम करतं ताई माहिती हो, खरंच. खूप काम करतं. बापरे! फक्त म्हणजे आपण इथे जादूची हां. पोटलीच सोडली आज तुम्ही. किती ती छान-छान सांगेल ना ताई सांगितलं. मी अजून मी ज्यांच्याकडनं शिकते ना ताई, ते खूप त्यांना नॉलेज आहे. ताई शिकलेली सांगत आहे जा. किंवा एक हो, दिवसाआड हो. तरी एक फोन करत जा. हो, हो. मी करेल ना ताई 2-3 आता श्रावण येणार आहे ना, मी श्रावणासाठी छान सांगेल. हो. महादेवाला कोणत्या याने अभिषेक करावे, कोणत्या याने काय होतं आणि महादेवाला काय-काय व्हायचं कोणत्या-कोणत्या दिवशी. अच्छा. हां, हां, हां. मी स्वतः तर रोजच करते ताई ते. हो? हो, हो, हो. मी रोजच बापरे! करते स्वतः ते. हं. आणि मी स्वतःच पत्रिका पण बघत नाही ताई कधी. मी पुढचं नाही बघत ताई काही.
बरोबर आहे. फक्त काही पूजा सांगितली असेल ब्राह्मणांनी तर तेवढी करून घ्यायची, पण मी कधीच विचारत नाही काय होणार आहे पुढे. नशिबाला काहीच चुकत नाही कारण की. हो, हो. खरं आहे. म्हणून आपण साधनेने थोडंसं त्याला बॅलन्स तर करू शकतो ताई. अगदी बरोबर आहे. हं. पण हे प्रमोशनचं पण खूप छान सांगितलं हां ताई तुम्ही. कारण तुमचा बुध ग्रहच त्याला लागतो. हो ना? तुम्ही कुठल्या पण मोठ्या बिझनेसमॅनची पत्रिका उचलून बघा, त्यांचा बुध खूप छान राहील किंवा अच्छा. खूप मोठ्या पोस्टवर गेलेली व्यक्ती बघा तुम्ही. मग तो बुध असं आपण जे आता तुम्ही उपाय सांगितले त्याच्याने होऊ शकतो फरक? हो, फरक पडेल ना ताई, पण ते कंटिन्यूटी पाहिजे, कन्सिस्टन्सी पाहिजे कशात पण. कधी अच्छा. पण ना ताई आपण एखादं व्रत केलं आणि आपल्याला मिळून गेलं, ते थांबवलं पण नाही पाहिजे. ते पूर्ण करावं. अच्छा. हां. म्हणजे आपल्याला मिळालं तर सोडून द्यावं. कोणी, हो. कोणी कसं 1-1, 2-2, 3-3 वर्षाचे घेतात बघा ताई. हो, हो, व्रत हो. उचलतात ना, ते सोडून कधीच द्यायचं नाही. जसं अच्छा. जमेल तसं पूर्ण करायचं आपल्या इमानदारीने. हम्म. हं. माणसाने ताई ऑनेस्टी राहायलाच ते पाहिजे. पाहिजे. अगदी बरोबर बोललात. हं. मला तर खोटारड्या लोकांपेक्षा ना ताई बेईमान लोकांचा खूप राग येतो. खरंच खरंय, सांगते. खरंय. हं. खूप खरंय, खरंय. ट्रान्सपरन्सी राहायला पाहिजे. अगदी बरोबर बोललात हो ताई. हो ना. असं एक-एक विचार येतो ताई, असं काय घडतं हो? आता तर सुंदर. शनी वक्री झालेले आहेत 11 डिसेंबरपर्यंत. आता माहिती नाही भारतावर अजून काय होणार आहे. काय चालू आहे बाबा आपल्या देशात? तेच ना. वाईट वाटतंय, वाईट वाटतं हो. आणि ताई बघितलं का तुम्ही या 2 वर्षातच जास्त उलथापालथ झालीये. खरंच, खरंच, खरंच. हो की नाही? हो, अगदी. तेच तर. आणि आजकालचं ताई कल्चर म्हणा किंवा मुलांचे विचार म्हणा सगळं वेगळंच आहे हो. त्यांना समजतच नाही किती समजून सांगितलं तरी. असं बोललात. त्यांना हं. कितीही सांगा समजत नाही तेच हल्लीच्या ना. पिढीला. त्यांना समजत ते कधी समजतं ताई माहितीये का? हां. जेव्हा स्वतःवर पाळी येते. अगदी, जेव्हा स्वतःवर अगदी. पाळी येते तेव्हाच समजतं ते. तेव्हाच बरोबर. तारे दिसतात. अगदी, अगदी. त्याच्याशिवाय समजतच नाही. खरंय, खरंय. तोपर्यंत एन्जॉयमेंटच असते लाईफमध्ये. एन्जॉयमेंटच असते. अगदी. माझ्या मैत्रिणीचं ते घडलं ना ताई, मी तिला बोलली होती जानेवारी महिन्यातच. हां, म्हटलं, हां. "तू तू मेष राशी आहे ना तुझी, तर तुझी 7.5 चालू आहे. तू हनुमानाचं कर." तिला बोलली होती ताई मी. मैत्रिणीला. हो, म्हणजे मी सहज तिला सांगितलं होतं. हां, 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 हां. हां, की "तू हनुमान चालीसा किंवा काहीतरी कर म्हणून, कारण तुझी 7.5 चालू आहे." बघा ना. आणि ताई 7.5 मध्ये ना आता कधी-कधी 7.5 खूप पैसा पण मिळवून देते. हो. कधी मिळवून देते ताई, जे पहिलेपासून साधनेत असतात. अच्छा. हां, तुम्ही इन्स्टंट जर करायला गेलात, हां. इन्स्टंट एकदम, तर तर ना ताई ते मिळत नाही. आणि मग काय साधना केली पाहिजे ताई? काय म्हटलं ताई? त्यांनी घासायला गेलाय. साधना काय केली पाहिजे असं? हं. साधना म्हणजे पहा ताई, ज्यांची हनुमान यांची हे चालू आहे ज्यांची, हां, 7:30. 7.5 ज्यांची चालू आहे, त्यांनी हनुमान चालीसा वाचायचीच. हो का? त्यांनी हनुमानास हो, ते शनी महाराज आणि पिंपळाच्या झाडाला पाणी घालायचंच नाही शनिवारी, मंगळवारी, अच्छा. शनिवारी. त्यांनी बरोबर आणि शनी चालीसा पण आपण वाचूच शकतो. ओह! हं. अच्छा. म्हणजे आणि असं नाही की 7:30 संपल्यावर सोडून द्यायचं. नाही. चालूच ठेवलं पाहिजे. हं. चालूच ठेवलं पाहिजे. कारण शनी महाराज ना ताई आपल्या अ, याचे आहेत म्हणजे आपलं आता हे असं सांगायला पण चांगलं नाही वाटत हो ताई, म्हणजे आपल्या मृत्यूचे जे आहेत, हो, हो, ते देव हो. आहेत. बरोबर. ते पण आहेत, दंडाधिकारी आहेत. तुम्ही वकील किंवा जज या लोकांची पत्रिका जर बघितली ना ताई, त्यांचा शनिग्रह खूप छान असतो. म्हणूनच तर अच्छा. ते त्या प्रोफेशनमध्ये जातात, लॉमध्ये. ओह! अच्छा. हां, मग बघा ना, लॉजिक बघा ना ताई. हो, शनी हो. हां, म्हणूनच तर ते आणि शनी महाराज बरोबर आपल्याला जागेवर आणून ठेवतात. हो, हे मात्र आहे. जास्त चुका हवेत जाऊ देत नाही. चुकाच्या झाल्या मला तर खूप आवडतात ताई ते ग्रह, की आपल्याला आपली चूक दाखवून देतात. अगदी खरंय, खरंय. हं. आणि शनी महाराजांना ताई ऑनेस्टी खूप आवडते. इमानदारीने राहा. इमानदारी आवडते. हे बरोबर हं. बोलले. म्हणून शनीचा पण आपला साधा जो Googleवर मंत्र आहे, जो कोणीही म्हणू शकतो, तो म्हणत राहायचा आणि हनुमानाचं करत राहायचं. म्हणजे छान चालू राहतं. बरोबर. हो. सुरळीत. जास्त त्रास काही होत नाही. सुंदर, सुंदरच ताई. हं. आणि ताई हे सगळं भौगोलिक आहे हो. हां, आपले हे जे ग्रह बरोबर तारे बोललात. हे भौगोलिक आहे. तर राहूमुळेच तर ते ग्रहण लागतं. हां, ग्रहण खरंय. कशामुळे लागतं? तो फार हो. फार भयंकर पॉवरफुल आहे. पॉवरफुल आहे. खरंय. आणि शिवजीची उपासना केली की राहू, केतू शांत होतात. कारण ते अच्छा. शिवजीलाच घाबरतात. ओह! असं आहे ताई किती ते सुंदर, गणित. किती सुंदर. हं. तसं. बाकी ताई तुमची तब्येत आता कशी आहे? आता छान आहे ताई. आणि वडिलांची तुमच्या? ते वडिलांची थोडी-थोडी आहे.
त्यांचं हं. आता कसं ताई थोडंसं आहेच पचनाचा प्रॉब्लेम. नाही ताई आता वय आहे नाही ना, कसं साथ देणार आता? आणि त्यांचं हं, कसं ताई हं. चवीने खायचं असतं ना त्यांना. तेच. अहो ताई माझे वडील सुद्धा इतकं त्यांना लागतं चटक-मटक. मी किती वेळा सांगते, "बाबा, हां. बाबा तुमचं वय तर बघा." हो, ते मी म्हणते बाबांना. "कसं त्यांना पोट ना नाही दुखणार?" चवीने खायचंय. त्याचा प्रॉब्लेम आहे ताई. जर हं. त्यांनी थोडीशी जीभ बाजूला ठेवली ना हां, आणि हां, हां. डोळे मिटून जर सगळं खाल्लं ना, तर हं. त्यांच्यासारखं सुखी माणूस नाही. नाही. पण ताई तुम्हाला सांगू का, पूर्वीचे लोक कॉम्प्रोमाईज नाही करत. नाही ना. नाही त्यांचे पण ताई याच्या प्रिन्सिपल्स ना विरुद्ध माझे सासरे आहेत. ते माझे अच्छा, सासरे म्हणतात, "मला माती सोडून काही द्या ताटात." ते बघा मीठ कमी असेल ना ताई, तरी तरी बोलणार. सांगत नाही हो ताई. बापरे! म्हणजे तुमच्या सासूबाई किती लकी बघा बघा बरं. हो. म्हणजे वाईट वाटतं. मग मी म्हटलं, "अरे अण्णा, एवढं तर हं. तुम्ही सांगत जा." म्हणे, नाही ताई "काय हां. काय म्हणे, जे होतं ते चांगल्यासाठी होतं." असं म्हणतात ते. हो ना. नाही ताई पण जी पुरुष शांत असतात ना, त्यांच्या बायका खूप लकी असतात. हो, हो, हो. म्हणजे त्या त्रास नाही देत ना ताई तसे पुरुष. हो, हो. आणि तशांच्या घरी लक्ष्मी राहते ताई. हो, खरं कारण ना हां, कटकटी नाही होत ना मग. हो, अगदी बरोबर आहे. हां, मग ते ज्या शांत घरामध्ये बरोबर लक्ष्मी प्रवेश बरोबर. करतेच करते. अगदी अजून बरोबर एक आहे. सांगते ताई मी, बघा आता याच्यावरून विषय निघाला. हां. प्रत्येकाने, तुम्ही पण ताई, प्रत्येकाने ना आपला दर्भ असतो की नाही? हां, हां, हां. हां, होली ग्रास ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. दर्भ हं. म्हणतात, त्याला डुबा पण म्हणतात, त्याला कुशा पण म्हणतात. अच्छा. जे हां. जे दशक्रिया विधीला पंडितजी बोटामध्ये घालतात बघा गवतासारखं, हां, हां, तो हां, हां. दर्भ. हां, तो अच्छा. पूजेच्या दुकानात मिळतो असा वाळलेल्या काड्यांसारखाच असतो असा. बरोबर. हां, हां, हां. तो घेऊन यायचा आणि आपल्या लक्ष्मीचा जो विग्रह आहे घरातला म्हणजे मूर्ती, हां, हां. आपल्या लक्ष्मीची मूर्ती कायम दर्भावर ठेवायची. अच्छा. हं. तुमचा फोटो जरी असेल विष्णूसोबत तो पण ठेवू शकता तुम्ही. पण हां. दुसरी कोणतीच देवी नाही. कुलदेवी नाही, दुसरी कोणतीच देवी नाही. फक्त अन्नपूर्णा लक्ष्मी. नाही. हां, कॉइन ठेवू शकता तुम्ही. हो. अच्छा. फक्त लक्ष्मी ना, हं. विष्णू असतील सोबत तरी चालेल. पण बरं. गणपती असेल तर नाही चालणार. अच्छा, अच्छा. सोबत सरस्वती किंवा गणपती असेल तर. तसं नाही. फक्त विष्णू हां, लक्ष्मी. विष्णू भगवान हो, हो. कायम दर्भावर ठेवायची. ओह! तुम्हाला येईलच लक्षात थोडासा कॅश फ्लो वाढलाय. अरे वाह! हो. इव्हन ताई दर्भ आपण मेन डोअरमध्ये पण लावायला पाहिजे, तोरणामध्ये. अच्छा. हो. प्रत्येकाने लावून घ्यायचा. किती छान हो. सांगताय हो ताई हो, तुम्ही हे. हो. किती हो ना सुंदर. ताई. नाही ताई, जे लोक पैसे नाही भरू शकत त्यांचा तर फायदा होऊन जाईल. हां, अगदी, अगदी. बरोबर आहे की नाही? खरंय, खरंय. हं. सगळ्यांचं भलं होईल तर आपला भारत किती पुढे येईल. पुढे येईल. किती छान. हो ना. किती छान विचार आहेत हो ताई तुमचे. नाही, खूप ताई तुम्हाला सुंदर. सांगू हो, हो. नाही आजकाल सगळ्यांचेच विचार खूप छान आहेत ताई. सगळे वाचतात, सगळ्यांना हो, कळतंय. हो, हो. हं. नाही पूर्वी होत आहेत होते विचार आपण क्राईम्स. म्हणतो, पण नाही ना ताई आता आपण बघतोय न्यूजला. हो ना, कुठे काय, तेही आहे. कुठे काय सगळ्यांचे नाहीयेत तसे अजून. हो ना. नाही ते ते ना ते पिंडच वेगळे असतात हो. हां, हां. ते पिंडच वेगळे असतात. त्यांना आणि बरोबर आहे. हो ताई बघा हं. खूप छान आता हा विषय निघाला. प्रत्येकाने सरस्वतीचं नाव घ्यायचं. रोज. अच्छा. कशामुळे? हां. आपल्याला दुर्बुद्धी सुचत नाही ताई. अच्छा. हां, हां, हां. हां. आपल्याला असं ओम वाटतं ना फक्त सरस्वतये विद्येसाठीच आहे. नमः म्हटलं ओम तरी सरस्वत्यै नमः. हां. सुंदर मंत्र आहे. हा कोणीही म्हणू शकतो किंवा ऐम पण म्हणतात बघा तो बीज मंत्र. हां, 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 हां. हां. आणि बघा आज 1 वर्षांनी ताई विद्यालाभ योग आजच आलेला आहे बघा. आज आणि उद्या आहे. अच्छा. हो, मग काय प्रत्येकाने केलं पाहिजे आज? सरस्वतीचाच मंत्र म्हणायचा ताई किंवा अच्छा. जिभेवर पण ऐम लिहिलं तरी चालतं, जे आपण पंचमीला लिहितो. अच्छा, अच्छा. हां, हो, हो. बरोबर. हां, वर्षातनं एकच वेळा येतो हा गुरुपौर्णिमेच्याच दरम्यान येतो हा योग, अच्छा, अच्छा, विद्यालाभ अच्छा. योग. हं, हं. ओह! हो. म्हणजे आपल्याला दुर्बुद्धी सुचत नाही. आपल्याला काय वाटतं ताई आपण अभ्यास करतो तेवढ्यापुरतं सरस्वतीचं करायचं नाही. हां, 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 हां. रोज म्हटलं पाहिजे. एक एक फोटो सुद्धा असावा ताई. हंसासोबत असावा किंवा मोरासोबत असावा. जे अच्छा. कलामध्ये आहेत ना, जे हो, आर्टिस्ट हो, आहेत, हो, हो, त्यांनी हो. मोरासोबत ठेवायचा. जी मुलं अच्छा. अभ्यास करतायत त्यांनी हंसासोबत ठेवायचा. ओह! हं, हं. आणि हं. म्हणजे आपल्याला दुर्बुद्धी नाही सुचत ना ताई. हो, बरोबर आहे. कधी-कधी कधी-कधी प्रत्येकाला येतेच दुर्बुद्धी येतेच, अधे-मधे. येतेच. खरंय, पण खरंय. ती सुचत नाही. बरोबर, बरोबर. हां. त्यामुळे सरस्वतीचं मी तर ताई ते आपलं जे हे आहे ना, "या कुंदेंदु तुषार हार हां, धवला" हां, हां. मी रोज म्हणते ताई. हो? रोज माझ्या मुलांना पण पाठ आहे. अरे वाह! हो, मी रोज आणि आम्हाला शाळेतच शिकवत होते ते. हां. त्यामुळे ते पाठ आहे आम्ही पण शाळेत रोज घ्यायचो मुलांचं हे. म्हणायचं. हो ना? हां. म्हणून मला मराठी मीडियमच्या शाळा खूप आवडतात. हे सगळं त्याच्यामध्ये छान संस्कार घडत जातो. बिलकुल घडतात मनाचे श्लोक. बरोबर, बरोबर. हां.
पसायदान. खरंय, खरंय. हं, हं. असं आहे सुंदर, ते. सुंदर. हो, खूप. मी परत शेअर करेल ते मी नक्की, नक्की. श्रावणासाठी. हे हो. पूर्ण शेअर केलं तर चालेल ना ताई, ते सुरुवातीला जे तुम्ही सांगितलंय? हो, हो. करा ना, काही चालेल हरकत ना? नाही. हां, हां. हो, काय आहे त्याच्यात ताई? हां. मी नाही, नाही. शेअर करते हां ताई. हो, हो. चालेल, चालेल श्री ताई. स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. हं.